वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.
फलटण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ, व्यसनमुक्त योग संघ फलटण तालुका आणि श्री ज्ञानेश्वर महाराज गोपालन संस्था या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासाच्या पर्व काळानिमित्त या ठिकाणी एक सुंदर अशी पर्वणी आपल्या सर्वांच्या वाटणीला आलेली आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचं पारायण. पुरुषोत्तम मास हा भगवंताने संसारासाठी दिलेला नाही, तो परमार्थासाठी दिलेला आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये निसर्ग आणि अध्यात्म याचा सांगड घातलेले आहे. पण आपले जे सण आहेत ते सण बरोबर त्या महिन्यामध्येच येतात. जास्त वेळ न वाढवता तुम्हाला एक त्याचं सूत्र सांगतो की बऱ्याचशा लोकांची अशी कल्पना आहे की मकर संक्रांत कधी येते? 14 जानेवारी. 14 जानेवारी. असं नाही, मकर संक्रांत 14 जानेवारी येत नाही, 14 जानेवारी मकर संक्रांतीला येते ना. तुमचा गैरसमज आहे. कारण 1498 वास्को डी गामा भारतात आला. त्याच्या अगोदर परकीय लोक नव्हते, म्हणजे पोर्तुगीज पहिल्यांदा आले, त्याच्यानंतर इंग्रज आले. आणि इंग्रज आपल्या देशात येईपर्यंत आपल्याकडे इंग्रजी पंचांग नव्हतं, त्याच्या अगोदर आपलंच पंचांग होतं. मग 1498च्या अगोदर संक्रांत नव्हती काय भारतात? होती ना. 1498च्या अगोदर भारतामध्ये संक्रांत होती. असं काही झालेलं नाही की 1498 नंतर पंचांगवाल्यांनी इंग्रजांच्या तारखेशी ऍडजस्टिंग करून, असं नाही. म्हणजे आपली जी संक्रांत येते ती संक्रांत आपल्या पौष महिन्याच्या मुहूर्तावरच येते. योगायोगाने त्या दिवशी 14 जानेवारी येते. म्हणजे म्हणून सांगितलं जास्त वाढवत नाही, काही काही गोष्टी शिका.
बदलत्या काळामध्ये भारतीयांच्या पुढे सर्वात मोठं जे आव्हान आहे ते आव्हान हे आहे की न जाणो परकीयांच्या आक्रमणामध्ये सुद्धा हिंदू संस्कृती लोप पावली नाही, ती तितक्याच स्वाभिमानानं परत ज्वलंत उभी राहिली. पण आत्ताचं जे वार भयानक आहे त्या वाऱ्यामध्ये न जाणो आपली संस्कृती जाती काय इतकी मोठी भीती निर्माण झालेली. मला लोकांचे जेव्हा जेव्हा फोन येतात तेव्हा लोक असं विचारतात की तात्या कीर्तनाची तारीख पाहिजे. मी त्यांना फोनवर विचारतो की कोणती पाहिजे सांगा. ते सांगतात मार्च महिन्यातली 23 तारीख. मी त्यांना सांगतो मराठीमध्ये सांगा. मग मी सांगतो तुम्हाला काय असेल ते. तुम्ही आत्ता जर मला मराठीत सांगितलं की वैशाख महिन्यातली प्रतिपदा पाहिजे तर मी तुम्हाला लगेच सांगू शकतो की मी त्या दिवशी कुठे, लगेच बिन बघता सांगू शकतो. आत्ता जर तुम्ही मला म्हटलं की माघ महिन्यातली शुद्ध मी पंचमी पाहिजे तर तुम्हाला बिन बघता इथं सांगू शकतो की शुद्ध पंचमीला मी कुठे आहे. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला मी नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा नावाचं गाव आहे तिथे. इतकं पंचांग पाठ आहे आमच्या. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही मराठीत बोला. ते म्हणतात मराठीत. परत फोन 2 मिनिटांनी परत फोन करतात आणि परत सांगतात 3रा महिना. मार्च महिना म्हणजे कितवा महिना? 3रा महिना म्हणजे मराठी झालं. आपण बदलत्या काळामध्ये आपल्या संस्कृतीचा थोडासा अभिमान ठेवा. आपल्या प्रवचनाचा मुख्य विषय तो नाही, परंतु आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीत निसर्ग आणि अध्यात्म याची सांगड घालते. आणि म्हणून आपलं जे वर्ष आहे ते चांद्र वर्ष आहे. चांद्र वर्षाचे 354 दिवस भरतात, सौर वर्षाचे 365 दिवस भरतात. तर दर एका वर्षातले 11 दिवस काढून असे दर 3 वर्षानंतर 1 महिना टाकला जातो. त्याला खरं म्हणजे नाव आहे मलमास. हा जो पुरुषोत्तम मास आहे ना त्याचं नाव खरं आहे मलमास. कारण प्रत्येक वर्षाचे शेष राहिलेले काही दिवस काढले आणि ते सगळे दिवस एकत्र करून नंतर हा मास तयार केला. आपल्या शरीरामध्ये जसा अन्नाचा मल तयार होतो तसा सगळ्या महिन्यांचा मल, 3 वर्षांचा मल म्हणजे शेष, म्हणून त्याला मलमास हे नाव आहे. अधिक मासाची जी पोथी आहे त्या पोथीमध्ये कथा आलेली आहे, आपण वाचली असेल. ते मलमास, मल हा शब्द निषिद्ध आहे म्हणून मलमासामध्ये कोणतंही धार्मिक कार्य करता येत नाही. कोणतंही मलमासामध्ये कोणतंही धार्मिक कार्य, घराची वास्तुशांती करता येत नाही, पायाभरणी समारंभ घेता येत नाही, एखाद्या आपल्या सोयरीक जुळवण्यासाठी मुलं मुली बघण्यासाठी जाता येत नाही, लग्नाच्या काही याद्या सुपाऱ्या त्या करता येत नाहीत, कुठं बस्ता वगैरे बांधता येत नाही, लग्नाचे मुहूर्त नसतात, कोणतंही शुभ कार्य करता येत नाही या महिन्यामध्ये. त्यामुळे तो महिना निषिद्ध मानला गेला. तो मलमास शेवटी भगवान परमात्म्याकडे गेला आणि त्यानं सांगितलं की मी मलमास असल्यामुळे माझा कोणीच स्वीकार करत नाही, व्यवहारामध्ये मी उपेक्षित आहे, तर मग माझा उपयोग काय? 3 वर्षानंतर मी येतो पण मला कोणी जवळ करत नाही. भगवान म्हणले ठीक आहे. भगवान परमात्मा असा आहे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदते नितेने वंद्य, निंद्यते हितेने वंद्य. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदते नितेने वंद्य केले, भगवान परमात्मा ज्यांचा स्वीकार करतो त्यांचं निंदे जीवन असलं तर भगवान परमात्मा त्यांना वंद्य करतो. सर्व उदाहरण सांगायची आवश्यकता नाही. आजा सारखा मनुष्य आहे की ज्याचं नाव प्रवचनाच्या यादीत कधी घेऊ सुद्धा नाही. आजा मेळाने इतकी पाप केली की तितकी पाप आपण करू शकत नाही. आजा मेळानं स्वतःची पत्नी सोडून चांडाळनी स्त्रीशी भाव केला. समजा तुमचं लग्नाच्या बाहेर एखादा असलं कुठं संबंध तरी काय म्हणजे एवढ्या खाली नसेल,
एवढ्या खाली जाऊ दे नाही. तो ब्राह्मण कुलात असून त्यानं चांडाळणीशी संघ केला आणि त्या चांडाळणीपासून त्याला 1, 2 नवी 9 मुलं झाली, 10. त्याला जेव्हा 10वा मुलगा झाला तेव्हा त्याचं वय सांगितले भागवतामध्ये 88 वर्ष. आजय मिळाला वयाच्या 88व्या वर्षी 10वा मुलगा झाला. आजय मिळ म्हणजे काय? आजा शब्दाचा अर्थ आहे बोकड. आजा म्हणजे बोकड. ज्याची वृत्ती बोकडासारखी आहे तो आजय सरळ आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिली, 13व्या अध्यायामध्ये पाठ करा जमलं तर. दाढी मान हलवणी वारी. म्हातारपणे आपलं ज्यावेळेला बॉडीचं कंट्रोल सुटतं त्यावेळेला मान हलते, अशी मान हलते पा. मान हलवणी वारी, दाढी सावळ घरी. म्हणजे दाढी पूर्ण पिकून आपल्या दाढीवरचे डोक्यावरचे जे केस आहेत ना ते अगोदर पांढरे होतात आणि पांढऱ्यानंतर परत पिवळे होतात. त्याला सावळ म्हणायचं. दाढी सावळ धरी तरी जो करी प्रियेचा पैसू. तरी सुद्धा ज्याला विषय आवडतात त्याला आजामेळ म्हणायचं. वयाच्या 50 वर्षानंतर विषयांचा जास्त अभिलाष धरू नका. डोंगरे महाराजांचं वाक्य पाठ करा जाताना घरी. डोंगरे महाराज रोज प्रवचनात सांगायचे, धीरे धीरे जीभ का संयम करना चाहिए. रोज वाक्य असायचं. डोंगरे महाराजांच्या प्रवचनामध्ये रोज वाक्य काय असायचं? त्यातलं हे वाक्य आहे, धीरे धीरे जीभ का संयम करना चाहिए. त्यांच्या प्रवचनातली रोजची वाक्य सांगतो तुम्हाला मी. जिस देश में गाय दुखी है वो देश कभी सुखी नहीं होगा. हे वाक्य रोज असायचं. रोजच्या प्रवचनात ही वाक्य फिरून फिरून यायची. ते सांगायचे, जीवन में धन की आवश्यकता तो है ही, मगर याद रखना धन से ज्यादा धर्म की आवश्यकता है. फार गोड बोलायचं, अतिशय. पत्नी भोग पत्नी नहीं है, पत्नी धर्म पत्नी है. पत्नी का उपभोग नहीं उपयोग लेना है. काय गोड बोलायचं. धीरे धीरे जीभ का संयम करना चाहिए. इंद्रियांची ताकद संपली तरी सुद्धा ज्यांना पत्नीचा संग करावा असा वाटतो त्याने समजावं आपण आजामेळ आहे. आजामेळ म्हणजे बोकड. शेळीचं दूध चांगलं आहे, वनस्पतीजन्य. येऊ द्या, अपेक्षा करा येऊ द्या. सकाळी आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये मी बोललेलो आहे की येऊ द्या, खूप मोठा येऊ द्या की आपला सप्ताह हे मंडप सगळा पाक उधळून जाऊ द्या. मंडपवाला कुठे आहे? तो म्हणून माझ्या जेव्हा उठला काय बुवा, पण पाऊस पडू द्या बुवा. आता काय खरोखर सांगतो, म्हणजे माझ्यासारखा ब्रह्मचारी म्हणून आम्ही भयंकर निष्ठुर माणसं बरं का बापू, लय निष्ठुर मनुष्य. आमच्या डोळ्यात सहसा कधी पाणी येत नाही, खरंच येत नाही. कोणाच्या घरी आम्ही गेलो, कोणाच्या मैत्री गेलो तर काय आम्हाला काय त्याचं काय विशेष वाटत नाही. पण सध्याचा दुष्काळ बघून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बुवा खरोखर. पंढरपुरामध्ये मी कीर्तनाला उभा राहिलो होतो, पाठीमागून पाऊस उठला. पावसाचे थेंब बघितलं, माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आलं. अति वाईट परिस्थिती आहे, काही इलाज नाही. आपण भगवान परमात्म्याला प्रार्थना करा, दुसरं आपल्या हातामध्ये काय नाही. आणि हे लक्षात ठेवा, या भयानक परिस्थितीतून आपल्याला शासन सोडवणार नाही, भगवान सोडवणार आहे. लक्षात. शासनाकडे कोणतीही योजना नाही, कोणतीही. शासन दुष्काळ निवारण फंड देईल, काय देईल, अमकं करेल तमकं करेल. आजच वर्तमानपत्रात बातमी आपण वाचली की दुष्काळासाठी बसलेली सभा, तर त्यांनी निगेटिव्ह विचारात उठले की पैसाच नाही तर दुष्काळात घालायचा कुठं. म्हणजे दुष्काळामध्ये दुष्काळ निधीचा बी दुष्काळ पडला. आता भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही लक्षात ठेवत. शेळीचं दूध चांगलं आहे, वनस्पतीजन्य आहे. महात्मा गांधी शेळी पाळत होते.
शेळीचं दूध पित होते. मी 1977 पर्यंत शेळीचं दूध पित होतो, मी स्वतः, वनस्पतीजन्य म्हणून, चांगला म्हणून. पंढरपुरामध्ये मी चातुर्मासात राहिलो, तर पंढरपुरामध्ये 2-4 गल्ल्यात फिरून शेळीचं दूध मिळवलं मी. कुठं मिळतंय म्हणून ते मी शेळीचं दूध शोधून आणलंय, आमच्या गुरुजींना कळालं. तर ते म्हणले, अरे शेळीचं दूध तो का पितोस? म्हणलं दादा चांगलं असतं. नाही म्हणले चांगलं नसतं. माझा अपेक्षाभंगच झाला. म्हणलं का नसतं चांगलं? शेळीचं दूध का पिऊ नये? आमच्या गुरुजींना प्रश्न विचारला 1977 साली. त्याने मला उत्तर दिलं, शेळीचा पुत्र कोण आहे सांग. म्हणलं बोकड. बोकड कसा वागतो? शेळीचं दूध पिलं आपली वृत्ती तशी उन्मत्त होते. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे राजकीय क्षेत्रातले लोक बोकडासारखे का वागतात? काय खातात ते? खातात काय? बोकड. म्हणून बोकडासारखे वागतात. दुसरं काय नाही. ते असे का वागतात? बोकडासारखे उन्मत्त का? खातात बोकड. मी का सांगितलं आपल्याला? अजामिळ काय? वयाच्या 88व्या वर्षी ज्याला 10वा मुलगा होतो तो अजामिळ. लक्षात ठेवा. त्याचं नाव प्रवचन घेण्यासारखं नाही हो. प्रवचनामध्ये चरित्र सांगण्यासारखं त्याचं नाही. आता काय तुम्हाला सांगावं, पण तरी सुद्धा आम्ही चरित्र सांगतोय त्याचं. जगद्गुरु तुकोबारायांचं बाजूला ठेवून सांगायला लागलो ना. अजामिळ 4 धंदे करत होता. लक्षात ठेवा. तुम्ही ते धंदे तपसून बघा. प्रत्येकानं वैयक्तिक 4 प्रकारचे धंदे अजामिळ करायचा. पहिली म्हणजे चोरी, दुसरं म्हणजे लूट, तिसरं म्हणजे लबाड बोलून, आणि चौथं म्हणजे जुगार खेळून. चोरी, लूट, लबाडी आणि जुगार या 4 मार्गाने पैसा ज्याच्या घरात येतो तो अजामिळ आहे. तुमच्या लक्षात आलं समजा की आपण चोरी करत नाही, कोणाचं लुटत नाही, जुगार खेळत नाही, पण लबाड बोलतो, की समजायचं आपण 1/4 अजामिळ आहोत. 1/4. समजा तुम्ही जुगार खेळत असला तर समजायचं आपण 1/2 अजामिळ आहोत. आता सगळं फुल असला तर प्रश्नच नाही. पण भगवान परमात्म्याने फक्त अजामिळ, मी सगळी कथा सांगणार नाही, इतका पापी अजामिळ, भगवान परमात्म्याने त्याचा स्वीकार केल्यानंतर श्रीमद भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये त्याची कथा आली. म्हणून ती कथा आमच्या मुखामध्ये आली ना. आमच्या मुखात का आली सांगा? पापी अजामिळायचा नेला वैकुंठा. भगवान परमात्म्याने मलमासाचा स्वीकार केला. मी तुम्हाला पुरुषोत्तम मासाच्या बद्दल बोलायला लागलोय. भगवान परमात्म्याने त्या मलमासाचा स्वीकार केला. म्हणले असं कर, तुझं नाव मलमास आहे ना, आपण आता बदलूया. भगवान परमात्म्याने आपल्या 1000 नावातलं एक नाव त्याला देऊन टाकितलं, पुरुषोत्तम. भगवंताचं नाव आहे पुरुषोत्तम आहे ना. पुरुषेषु उत्तम इति पुरुषोत्तम. जो पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे त्याला पुरुषोत्तम म्हणतात. भगवान परमात्माचं एक नाव आहे उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेत्युदारत. त्याला परमात्मा म्हणतात. तो उत्तम पुरुष आहे. परमानंदा पुरुषोत्तमा, 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 हरिया
आपलं नाव त्या मलमासाला दिलं. निंदेते ते आणि मलमास त्याच्या अगोदर निंदे होता, तो आता वंदे झाला. पुरुषोत्तम नाव असा आल्यामुळं त्याच्यामध्ये त्याला पावित्र्य आलं. मग या महिन्यामध्ये संसारातली कामं चालत नाहीत. लग्न ठरवायचं नाही, मुलं बघायची नाहीत, याद्या करायच्या नाहीत, सुपारी फोडायची नाही, वास्तुशांती नाही, काय चालत नाही म्हणून. पण परमार्थातल्या सगळ्या क्रिया चालतात. लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये तीर्थयात्रेला जा, काळजीच करू नका. या महिन्यामध्ये अनुष्ठान करा, या महिन्यामध्ये जप करा, या महिन्यामध्ये याग करा, यज्ञ करा, सर्व चालते. या महिन्यामध्ये पारायण करा, या महिन्यामध्ये भजन करा, या महिन्यामध्ये उपवास करा. परमार्थातली सगळी कामं चालतात. आणि या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की अधिकस्य अधिकम फलम. या महिन्यामध्ये सत्कार्य कराल ना, त्याचं फळ जास्त आहे. अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे या महिन्यामध्ये सत्कार्य करायचं असतं. असो, प्रस्तावना भरपूर झालेली आहे. पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं फलटण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ व्यसनमुक्त संघ आणि ज्ञानेश्वर गोपालन केंद्र या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी श्रीराम साखर कारखान्याच्या पटांगणामध्ये भव्य आणि दिव्य असा आपण सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचा प्रारंभ आज झालेला आहे. कार्यकर्त्यांनी, संयोजकांनी माझ्याकडं ड्युटी दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जीवन दिव्य जीवन आहे. लक्षात ठेवा, तुकोबाऱ्यांचं जीवन दिव्य आहे. आपली महाराष्ट्र भूमी आहे ना, ती संतांची भूमी आहे. आज सुद्धा महाराष्ट्र शांत आहे. आज सुद्धा महाराष्ट्र सगळ्यामध्ये जास्त प्रगतशील आहे. आपल्याला माहित, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्र कळतो, तोपर्यंत कळत नाही. आम्ही आग्रा ते राजगड चाललो 2-4 वर्षापूर्वी. आग्रा ते राजगड. तर आग्रा ते राजगड चाललो ना, तो जो हायवे होता ना, तो हायवे 3 नंबरचा हायवे होता. 3 नंबरचा NH3. आम्ही त्याला नाव दिलं होतं NH थर्ड क्लास. NH3 म्हणजे NH थर्ड क्लास. इतका भयान हायवे. राम 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 राम. त्या हायवेनं आम्ही पहाटे चालत असताना पाठीमागून ट्रक यायचे. ट्रक पण चालताना एकही ट्रक अंगावर येण्याची भीती आम्हाला कधीच वाटली नाही. का वाटली नाही? ट्रकाचा स्पीडच बापू 505 किलोमीटर असायचा. तो ट्रक येताना हत्तीसारखा डुलतच असा. खड्डे चुकवत. आम्हाला ट्रक अंगावर येण्याची भीती वाटायची नाही, पडण्याची भीती वाटायची. लोकजीवन आम्ही जवळून बघितलं महाराज. खरोखर महाराष्ट्राच्या बाहेर अशी परिस्थिती आहे की त्यामध्ये समाजामध्ये 2 प्रकार आहेत. एक उंच मोठे जमीनदार आणि बाकी सगळा मजूर वर्ग आहे. सगळीकडे पाहिजे. भारताच्या बहुतांशी प्रदेशामध्ये आम्ही फिरलेलो आहे. बहुतांशी. तर सगळीकडे ही अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये नाही. त्याचं कारण काय समजाल आपण? लक्षात ठेवा. काय कारण समजाल त्याचं आपण? एखाद्या गावामध्ये कुठं हिंदू मुस्लिमांची दंगल उसळते, पण त्यांची दंगल उसळत असताना त्याला लागून जे दुसरं गाव असेल त्या गावामध्ये मुस्लिमांची संख्या कमी असली तरी सुद्धा ते मुस्लिम लोक घाबरत नाहीत, कारण त्या गावातले हिंदू लोक त्यांच्यावर हल्ला करत नाहीत. ही भारतीयांची संस्कृती आहे. लक्षात ठेवा. आपली ही संस्कृती आहे. समजा एखाद्या शहरामध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल उसळली, खेडेगावामध्ये गेलो तर खेडेगावामध्ये मुस्लिमांचं एखादं दुसरं घर असतं, एखादं दुसरं घर, पण ती घर शांत असतात. त्या गावातल्या लोकांच्या मनात सुद्धा येत नाही की आपण यांना काहीतरी दगा करावा. त्यांनाही तसं कधी वाटत नाही. आपण ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला तशा दिव्य संतांची जीवन परंपरा आहे. लक्षात ठेवा. तसेच दिव्य संत या महाराष्ट्राला लाभले. लक्षात ठेवा. तसेच दिवस ज्ञानाचा 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 ज्ञानाचा
परंपरा लांबली. त्या संत परंपरेतली काही नावं आपल्या पुढे सांगतोय. सगळ्यांची चरित्र विस्तारानं सांगू शकणार नाही. प्रत्येक संतांचं चरित्र सांगायचं म्हटलं तर 7 दिवसाचा कमी पडेल. बरोबर 7 संत आहेत. आमचे वारकरी भजन करतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, एकनाथ 7 संत. आपलं भजन 7 संतांचं आहे. अजून पुढं ते काय 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 आहे ते काय नाही लक्षात राहत. काय चांगलं आहे. शेख मोहम्मद चौका, गोरा काय फक्त दिग्दर्शन करणार आहे. ज्ञानोबाराचे संत 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांचा अवतार झाला. तर त्या ज्ञानोबारांच्या अवतारामुळं तुम्ही आता या ठिकाणी मंडपामध्ये बसून प्रवचन ऐकताय. तुम्हाला खरं सांगतो, नाही तसं तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही ऐकत नव्हता, मी सांगू शकत नव्हतो. कारण का, हे ज्ञान वैदिकांनी वैदिकांच्या पलीकडे जाऊच दिलं नव्हतं. हे लक्षात ठेवा. ज्ञानोबारांचा अवतार होत नव्हता तर आपल्याला हा अधिकार मिळत नव्हता. आपण हे लक्षात ठेवा. फार मोठी क्रांती आहे वारकरी संप्रदायाची, फार मोठी क्रांती आहे. आपल्या वारकरी संप्रदायातले ज्ञानोबारा हे आधोरीव मानतो आपण. ज्ञानदेवे रचिला पाया. आपण ज्ञानोबारांना पायाभूत मानतो. लक्षात ठेवा. काय काय केले ज्ञानोबारांनी? 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी हा समाज बघितला तर विखुरलेला समाज आहे. भिन्न भिन्न विकृत संस्कृती, भिन्न भिन्न पंथ, भिन्न भिन्न उपासना, मोठ्या विचित्र उपासना होत्या. लक्षात ठेवा. ज्ञानोबारांच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या अंगात येत होतं बरं का. हो, ज्ञानोबारांच्या काळात तुकोबारांचा उल्लेख आहेच की अंगी दैवत संचरी. पण ज्ञानोबारांच्या काळात सुद्धा अंगात येण्याचे प्रकार होते. ज्ञानोबाराय सांगतात, डोये ठेवले नि भोजे देवल वासी जैसा फुंजे. ही ओवे ना ज्ञानोबारांची 13व्या अध्यायात ओवे. ही ओवे अंगात आलेलीची ओवे. लक्षात ठेवा. कोणती? डोये ठेवले नि भोजे देवल वासिया जैसा फुंजे. तर तो गुमतो ना, अंगात येण्याचे प्रकार होते. भिन्न भिन्न उपासना होत्या. 17वा अध्याय वाचा. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी भिन्न उपासना, विकृत उपासना करत असताना ज्यांच्या निषिद्ध उपासना आहेत ते स्मशानात जाऊन कशा तऱ्हेनं प्रेताच्या शरीरावर अंगावर बसून कशी उपासना करत होते त्याचं वर्णन तिथे आहे. पहा. प्रेतान भूतान गणांशान्य यजंते तामसा जना. ज्ञानोबारायांनी मोठी जादू केली. लक्षात ठेवायचं. त्यावेळच्या काळामध्ये हा समाज एकत्र येऊ शकत नव्हता. ज्ञानोबारायांनी सगळा 18 पगड जातीचा समाज एकत्र केला. ही ज्ञानोबारांची फार मोठी जादू आहे. मग कोणी विचारलं ना तुम्हाला, कोणी विचारलं बहुजन समाजातला पहिला कीर्तनकार कोण आहे असं कोणी विचारलं तर डोळे झाकून उत्तर द्या. बहुजन समाजातला पहिला कीर्तनकार आहे नामदेवराय. त्याच्या अगोदर बहुजन समाजातला कीर्तनकार नाही असला तर दाखवा. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व तांडोनी वाजाई, सर्व तांडोनी वाजाई, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व तांडोनी वाजाई, सर्व तांडोनी वाजाई. नाचो कीर्तनाचे रंगी. नामदेवराय कीर्तनकार पहिले आहेत. लक्षात ठेवा. फार मोठी क्रांती केली, फार मोठी क्रांती. बहुजन समाजामध्ये कीर्तनाला काय परिणाम झाला असेल, फार मोठा परिणाम झाला. ज्ञानोबारायांचा पुरुषार्थ आहे ज्ञानाचा सागर. नामदेवराय प्रेमाचे आधार आहेत. मूर्तिमंत प्रेम म्हणजे नामदेवराय. लक्षात ठेवा. आपण नामदेवरायांची कथा सांगतो ना, नामदेवराय प्रेमळ भक्त, अति प्रेमळ भक्त. नामदेवरायांचं नेमकं वर्णन नाही पण असं सांगतात नामदेवराय गळ्या हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या,
गळ्यामध्ये विना पंढरपूरच्या वाळवंटात फिरायचे पागलासारखे, वेड्यासारखे फिरायचे रामदेव, असं त्यावेळेचं वर्णन आहे. कारण देवाच्या प्रेमान अतिशय मोहित झालेले, देवाच्या अतिशय लढीवाळ भक्त. केव्हाही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी परवानगी, केव्हाही. त्यावेळेला मंदिर बडव्यांच्या ताब्यात नव्हतं. बडवे पुजारी होते, पण बडव्याच्या ताब्यामध्ये 16व्या शतकात मंदिर आले, त्याच्या अगोदर नव्हतं. नामदेवराय ज्या आरती नैवेद्य घेऊन देवापर्यंत जात होते ना, सरळ आहे का नाही? दूध पिओ मोरे गोविंद लाला, नामदेवराय देवाला करतात दूध प्या म्हणून, पण भगवान दूध पित नाहीत, पितच नाहीत. आपण नैवेद्य दाखवल्यानंतर खाण्याचा रिवाज नाही, तसं कायद्यात ठरलेलं नाही, त्यामुळे देव खात नाही. आपली तर कुठे इच्छा असते खाण्याची. आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यावरच्या देवाऱ्याला नैवेद्य का दाखवतो देवाला? ते खात नाहीत म्हणून. ज्या दिवशी ते लोक देव नैवेद्य खायला सुरुवात करतील त्या दिवशी तुम्ही दाखवायचं बंद कराल. उद्या कदाचित देवानं नैवेद्य खायला सुरुवात केली तर तुम्ही लगेच सरकारला अर्ज कराल, युनिट वाढवून द्या, तेवढ्यात राशन भागत नाही. देव खात नाही म्हणून आपण दाखवतो, लक्षात ठेवायचं. बरीचशी माणसं नैवेद्य काय काय करतात कोणाला प्रश्न. नैवेद्याचं पाणी असं घ्यायचं, असं असं आणि असं फिरवायचं, लक्षात ठेवा. आणि ते असं सोडून द्यायचंय. नैवेद्यम समर्पयामी. बरीचशी माणसं त्या पाण्यात पाचीच्या पाची बोट बुडवतात ताब्यात, अशी फिरवतात, असं काय करतात कोणाला? ते काय करतात आम्हाला माहिती आहे. त्या ताटाच्या भोवती हात फिरवून असं काय करतो कोणाला? म्हणलं काय करतो, म्हणलं कोणाला काय करतो काय माहिती आहे? बऱ्याचशा परमार्थातल्या बऱ्याचशा क्रिया अशा चालल्यात खुशाल. का चालल्यात कुणाला? ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये फलटणच्या नानासाहेब चौकामध्ये, नानासाहेबांचा पुतळा आहे ना, नाना पाटलांचा, आणि तिथेच सावतामाळी मंदिर आहे ना. सावतामाळी मंदिरात माझा संबंध नेहमी असतो, त्यामुळं मी ज्ञानोबाच्या सोहळ्यात सावतामाळी मंदिर बघितलं, मी फिरलो. मी फिरल्यावर सगळी दिंडी फिरली आमची, कराडकर सगळी दिंडी फिरली. सगळी दिंडी फिरे पण नानासाहेबांचा पुतळा आला. मग कुणाला माहित तात्या का फिरला कोणाला? मग आमच्या दिंडीतल्या एका माणसानं दुसऱ्या माणसाला विचारलं, इथं का फिरायचं असतं? ते म्हणले नाना पाटील आपल्या भागातले पण फिरायचं. आपण फिरायचंच बंद केलं, म्हणलं बांधलं. परमार्थातल्या बऱ्याचशा क्रिया अशा आहेत, आपण का करतो कुणाला त्या जाणून घेत नाही. आपण का करायच्या लक्षात त्या जाणून घ्या. मंदिरामध्ये घंटा का वाजवायची जाणून घ्या, लक्षात ठेवा. आपण गेल्या गेल्या घंटा वाजवतो, आपण गेल्या गेल्या आपल्यासाठी घंटा नाही, ती घंटा आहे देवाची आरती करताना वाजवण्यासाठी, तुमच्यासाठी नाही. तुमच्यापैकी बरेचसे बावळ लोक मला सांगतात की घंटा का वाजवायची, देव जागा होतो. वा रे वा, म्हणजे देवाला तो पोरही बोलला, देवाला सुद्धा देतो काय मी आलो म्हणून. प्रवचन चाललंय आणि लागला घंटा वाजवायला. अहो का वाजवता? म्हणलं माझा रोजचा नियम आहे. प्रवचन शांतपणांत घंटा वाजवायची असते का? नसती वाजवायची. तुझा रोजचा नियम आहे, पण प्रवचन चाललेलं आहे, वाजवू नको ना, त्याच्यामुळे काय अडचण पडेल? म्हणलं रोजचा नियम चुकतो, त्याला काय करायचं? असे तुमचे लय रोजचे नियम आहेत, लक्षात ठेवा, की ज्या नियमाला अर्थ कोणताच नाही, पण तुम्ही ते तसेच चालवलेत काय असेल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, हिंदू धर्माचं धर्मशास्त्र पाक महिलांनी पण चुलीत नेऊन ठेवलं. बघा, चुलीपर्यंत नव्हे, चुलीत नेऊन टाकलं प्रश्न. या स्त्रियांच्याकडे बरंच काय काय ते, यांच्याकडे काय काय समजुती मोठ्या विचित्र आहेत. चुलीवर जिनं तवा ठेवला तिनंच उतरायचा असतो, विचार आहे, दुसरीनं उतरायचा नाही. काय शास्त्र? मी विचारलं पाहिजे दुसरीनं, तिनंच उतरायचं. म्हणलं दुसरीनं का उतरायचं नाही? म्हणले ते दुसरीनं उतरलं की म्हणजे ते जास्त. मी तुम्हाला काय सांगतोय, निरर्थक क्रिया करू नका. आपण ताटाच्या भोवती ज्या वेळेला पाणी सोडतो, मी एका माणसाला विचारलं कशासाठी पाणी सोडता? तो म्हणला बाहेरची किडा मुंगी आत येऊ नये म्हणून. काय मूर्खपणा आहे?
हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लोक आम्हालाही शिकवतात असलं. नका मूर काय काय म्हणत किडामुंगी, कशात किडामुंगी ती समर्पण भाव तुम्हाला माहित नाही. असो नामदेवराय नैवेद्य दाखवतात पण देवाजवळ हट्ट धरतात की ते नैवेद्य घ्या. दूध पिओ मोरे गोविंद लाला विनंती करतात दूध प्या. भगवान दूध पित नाहीत. प्रभुजी की मूर्त दूध न पिबत शिर पचारे नामारोवत. नामदेवराय दूध प्या. हट्ट धरला तुम्ही दूध पिल्याशिवाय मी घरी जाणार, तरी फरक पडला नाही. मग म्हणले इथं प्राण दिन. प्राण दिन म्हणल्यानंतर भगवान परमात्मा घाबरले. एवढंस बोरक पारग बोर काय 5 वर्षाचं प्राण दिन म्हणतो, पेलं पाहिजे नाही. ऐसा भगत मैं कब ना पाया, ऐसा भगत मैं कब ना पाया, ऐसा भगत मैं कब ना पाया, ऐसा भगत मैं कब ना पाया. नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ गोविंद लाला. दूध पियो मोर गोविंद लाला, दूध पियो मोर गोविंद लाला. ऐसा भगवान ऐसा भगवान खूप भक्त झाले. नामदेवरासारखा भक्त नाही मिळाला. नामदेव दूध पा. रिकामी चरवी घेऊन नामदेवराय घरात आले. गोणाई विचारते नामा दूध कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? देव प्याला. देव कसा पिल? गोण्याला पटलं नाही. पटतच नाही आपल्याला. देव कसा पिल दूध? असं देव कुठे दूध पितो काय? तू पेला नाही, देव प्याला. गोण्याला वाटलं आपलं मुलगा खोटं बोलतंय. पूर्वीच्या लोकांना मुलगा खोटं बोललेलं आवडत नसायचं. आत्ताच्या लोकांना खरं बोललेलं आवडत नाही. लोक सांगतात महाराज आमचा मुलगा कस्टम खात्यात आहे, कस्टम खात्यात. खोऱ्यानं पैसा ओढतो, खोऱ्या. अजून सापडला नाही. 1 नंबरचा चोर. लोक म्हणतात महाराज मुलीला चांगलं स्थळ मिळालं. कोणतं स्थळ मिळालंय? म्हणजे आरटीओ. आरटीओ म्हणजे 1 नंबरचा भिकारी. दिसेल त्या गाडी पुढे हात पसरत द्या म्हणे भिकारी. आणि हात पसरतो तर हात पसरून तर पैसे किती मिळतात? आता 50 पर्यंत आले असेल. फार 100 मिळत असतील. एक पहिले 10 रुपये द्यायचे, आता 100 देत असतील. मला आरटीओ पेक्षा कीर्तन करायला मुलगी द्या. 1000च्या आत कधीच आलेलं नाही. हात पसरावा तर आमच्यासारखा पसरावा लक्षात. आम्ही हात पसरतो 1000च्या खाली कधीच नाही लक्षात. आरटीओ म्हणजे काय? लबाड माणसाला मुलगी ती लक्षात. भिकाऱ्याला म्हणलं आमचा जावई वकील आहे. वकील म्हणजे लबाड. आणि मग म्हणलं आमचा एक मुलगा आहे. म्हणलं काय करतो? काय नाही. म्हणलं कीर्तन करतो. कीर्तन. कोण मुलगी त्याला बसले कोण आठव? आळंदीच्या एका मुलानं मला असं विचारलं तात्या मी धोतर नेसून मुलग्या बघायला गेलो तर मला मुलगी पसंतच करून. म्हणलं तुझं म्हणणं काय? ते म्हणले मला परवानगी द्या पॅन्ट घालायला. आता काय करायचं? म्हणलं बाबा मुलगी तुला पसंत करत असेल तर वाटेल तो पोशाख घाल, माझं काय अडचण नाही. काय करता काय लक्षात? तुझी अडचण झाली माझं काय करता? मोठी अडचण आहे. लबाड बोललेलं मुलगा आवडत नव्हतं. संध्याकाळी गोणाई सांगते अहो ऐकलत का? आपला नामा लबाड बोलतो. देवान दूध प्यायला म्हणे. दामोशेठ नामा दूध प्याला नाही. मग देव प्याला. मूर्ख आहेस. वडिलाचा राग वेगळा, आईचा राग वेगळा. वडिलांनी खाडकन गालावर मारली. कोळ मुलगा आहे.
वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. नामदेव सांगतात, बाबा तुम्ही मारा मला, पण मी खोटं बोलतोय म्हणू नका, खरोखर देव प्याला. गोण्याच्या लक्षात आलं म्हणजे सकाळपासून म्हणतोय काहीतरी आहे का, खरं खरं देव प्याला, मी नाही प्यालो. देव कसा दूध प्याला ना. गोणाई म्हटली, मग उद्या पिल का? नामदेव म्हणले, आता मला काही सांगता येत नाही. मी त्यांना असं सांगितलं की उद्या मी येणार नाही, आजच्या दिवस मी आलोय असं मी सांगून आलोय म्हणले. मग खोटं बोलतोस. नामदेव म्हणले, तुमचा विश्वास बसत नाही, उद्या प्यायला लावेन. दुसऱ्या दिवशी परत तेच नाटक. नामदेव पुढे गेलेले आहेत, गोणाईन दामाशेटे मागे चाललेले आहेत, लपून चालले. नामदेवरायन देवापुढे सर्वी ठेवलेले, विनंती केलेली, दूध पिओ मरे गोविंद लाला. भगवान परमात्मा नामदेवराय म्हणता, नामदेवराया दूध पेलास तरी, पण आज तुझ्या पाठीवर CID खाता आहे, त्यामुळे आज पिता येत नाही. नामदेवरायने कालचं हत्यार सांगितलं, प्या नाही तर मग मरेन. प्यावं लागलं. काय ऐकता तुम्ही? दामू शेटी गोनाई गैवरले, रडू लागले, 12 वर्षे तुझं उपवाशी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपाशी मारिले. अजी जेवविले नाम देवे, अजी जेवविले नाम देवे, अजी जेवविले नाम देवे. पश्चाताप झाला, मी तुला 12 वर्षे नैवेद्य दाखवलं, पण आम्ही तुझ्या पुढे नैवेद्य ठेवून उचलून घेऊन गेलो माझ्या मुलांनी. नामदेवरायांचा केवढा पुरुष, पोटा पुरुषार्थ आहे. नामदेवराय प्रेमळ भक्त आहेत. एकच वाक्य सांगतो आता. ज्ञानोबाराय नामदेवरायांच्याकडे आले तीर्थयात्रेसाठी. ज्ञानोबाराय नामदेवराय काय म्हणतात? पंढरी रायाचा तू प्रेम भंडार. तू पंढरीचा प्रेम भंडार नामदेवराय आहेत. लक्षात ठेव. पुरुषार्थ सांगतोय. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. लक्षात ठेव. ज्ञानोबाराय नामदेवरायांचा अवतार एका वेळेला आहे. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, नामदेवरायांचं जीवन उदास झालं. कारण नामदेवरायांचे ज्ञानोबाराय खूप प्रेम मोठं. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली पदवी पहिल्यांदा दिलेले कवी आहेत नामदेवराय. त्याच्या अगोदर कुणी नाही. ज्ञानराज माझी योगाची माऊली, पहिल्यांदा माऊली शब्द नामदेवरायांनी दिला, मग बाकीच्यांनी दिला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, नंतर म्हणले नाथ महाराज. पहिल्यांदा नाम योग्यांची माऊली. ज्ञानोबाराय योग्यांची माऊली आहेत, म्हणून ज्याचं नाव ज्ञानेश्वर त्याला लोक माऊली म्हणतात. काय ताकद आहे? ज्ञानोबाराच्या नावामध्ये काय ताकद आहे सांगा? आई वडिलांनी ज्ञानेश्वर नाव ठेवलं तर समाज सगळा त्याला माऊलीच म्हणतो. काय ताकद आहे ज्ञानोबाराची? माऊली कुठे गेलाय? म्हणजे पत्ते खेळायला. वा रे माऊली. माऊली का मवाले? पांढरं वस्त्र अंगावर घातलं की खाली बसताना जागा बघूनच बसावं लागतं. लक्षात ठेवा. आई वडिलांनी ज्ञानेश्वर नाव ठेवलं त्याचा अर्थ आपल्यावर जिम्मेदारी आहे. आई वडिलांनी तुकाराम नाव ठेवलं तर आपल्यावर जिम्मेदारी आहे. आई वडिलांनी नामदेवराय नाव ठेवलं तर आपल्यावर जिम्मेदारी आहे. लक्षात ठेवायचं. त्या नावाची बूज राखण्याची आपली जिम्मेदारी असं आहे. म्हणून ज्ञानोबाराय खूप मोठ्या ठिकाणी. नामदेवरायांचं जीवन उद्ध्वस्त झालं. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले आणि महाराष्ट्रामध्ये हिंदूंची सत्ता संपली. ज्ञानोबारायांची समाधी आहे 1296 सालची आणि महाराष्ट्रामध्ये धर्मग्लानीचं संकट आलं 1294 ला. 1294 ला अल्लाउद्दीन खिलजीनं देवनगर देवगिरीचा शेवटचा राजा रामदेवराय याचा पाडाव केला आणि रामदेवराय हा मोंगलांचा गुलाम झाला. देवगिरी किल्ला मांडलिक झाला 1294. 1296 ला ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले आणि 1294 ला महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांची सत्ता आली. आपलं हिंदू राज्य मांडलिक झालं 1294 ला. त्याच्यानंतर थोड्या दिवसात, थोड्या म्हणजे अगदी थोड्या, अगदी थोड्या म्हणजे अगदी थोड्या दिवसात म्हणजे अगदी थोड्या दिवसात म्हणजे 1313. 1313 म्हणजे किती झाले?
9/13/19 अवघ्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्र पोरका झाला. 1313ला रामदेवरायचा जो चिरंजीव होता शंकर देवराय हा शेवटी युद्ध करून मेला. 1313ला देवगिरीच्या किल्ल्यावर हिरवं निशाण लागलं. म्हणजे महाराष्ट्र पूर्ण गुलाम झाला. मांडलिक नाही, पूर्ण गुलाम झाला महाराष्ट्र. ज्ञानोबाराय समाधीचं झाल्यानंतर नामदेवरायांचं जीवन उदास झालं, थांबले नाहीत. पंजाब प्रांतात जाऊन राहिले. किती वर्ष? 24 वर्ष. नामदेवरायांनी पंजाब प्रांतामध्ये 24 वर्ष धर्मप्रचार केलेला. शीख लोक नामदेवरायांना खूप मानतात. लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा पहिल्यांदा पांडुरंगाकडे गेले नाहीत. पहिल्यांदा म्हणले हम नामदेव राय के दर्शन लेंगे. पहिल्यांदा नामदेव मंदिरात गेले. लक्षात ठेवा का? ओ बोले वो हमारे गुरु है. काय ताकद आहे लक्षात. भारताचा एक राष्ट्रपती भारताचा जो पांडुरंगाच्या दर्शनाला येतो, पण असं सांगतो की आम्ही पहिल्यांदा नामदेवरायांचं दर्शन करू, नंतर पांडुरंगाकडे जाऊ. मला वाटत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नामदेवरायांचं मंदिर कुठे आहे माहित असेल म्हणून. काय संस्कृती आपण लक्षात ठेवा. नामदेवराय 24 वर्ष पंजाब मध्ये राहिले. तर पंजाब मध्ये शिखांचा तो धर्मग्रंथ आहे ग्रंथ साहिबा, त्याच्यामध्ये नामदेवरायांचे 65 अभंग आहेत. आम्ही तो ग्रंथ साहिबा ग्रंथ उघडून बघितला. त्याने आम्हाला परवानगी दिली. आम्ही गुमानला गेलो होतो ना. गुमानला नामदेवरायांची समाधी आहे, मंदिर आहे गुमानला नामदेवरायांचं. त्या मंदिरामध्ये अजून ते लोक नामदेवरायांची पूजा करतात गुमानला. आम्ही गुमानला गेलो होतो. तो ग्रंथ साहेब ग्रंथ आहे त्यांचा मोठा, फार पवित्र ग्रंथाचं फार पवित्र मानतात. ग्रंथ किती पवित्र मानावा शिखांच्याकडून शिका. तुम्ही खरोखर शिका. आपण गाथा कुठेही टाकतो, लक्षात, कुठेही गाथा टाकू नये. जमिनीवर गाथा कधी ठेवायची नाही. गाथा कधी उघडी नाही ठेवायची. गाथ्याला वस्त्र पाहिजे, लक्षात. आपल्याकडे ग्रंथाची किंमत नाही जास्त तशी. शीख लोक खूप ग्रंथ बांधतात. शिखांचे ग्रंथ बघा तुम्ही, त्यांची वस्त्र बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. भरदरी सोनेरी वस्त्रामध्ये ग्रंथ ठेवतात. अति पावित्र्याने ग्रंथ वाचतात, अति पावित्र्याने. मी त्यांना विनंती केली, म्हणलं आम्हाला ग्रंथ साहेब ग्रंथ बघून द्याल का? अवश्य बघा म्हणलं, त्याची काय अडचण नाही. त्या व्यासपीठावर जाऊन तो सगळा ग्रंथ बघितला. त्या ग्रंथामध्ये त्यांना सांगितलं आम्हाला नामदेवरायांचे अभंग काढून द्या. म्हणला मला. त्यांनी नामदेवरायांचे अभंग काढून दिले. त्या ग्रंथ साहेबामध्ये नामदेवरायांचे अभंग आहेत. केवढा पुरुषार्थ आहे नामदेवरायांचा. नामदेवरायांनी भगवी पताक पंजाब मध्ये नेली. पंजाब मध्ये इतिहास सांगतो पेशव्यांनी भगवी पताका आटके पार नेली. 17व्या शतकामध्ये. इतिहासाला विसर पडतो. त्याच्या अगोदर नामदेवरायांनी भगवी पताका पंजाब मध्ये नेली. लक्षात ठेवा, पंजाब मध्ये खूप मोठा पुरुषार्थ. म्हणून नामदेवरायांचं वर्णन करता असताना नामदेवराय सांगतात की संयुगाचा भक्त नाम हा कीर्तनी, संयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे उभी ते जाई, पाठी मागे डोळे उभी ते जाई. संयुगाचा नामदेवराय 4 युगाचे भक्त आहेत. नाव सांगतो, लक्षात ठेवा. कृतयुगामध्ये भगवान परमात्मा नरहरी रूपाने प्रगट झाले तेव्हा त्यांची भक्त करतो. नामदेवराय भक्ती करतो ते प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र झाले तेव्हा त्यांची सेवा करत होते भक्त अंगद. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा लाडका शिष्य त्यांचं नाव उद्धव. आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंग झाले तर नामदेवराय झाले. लक्षात. गाथा मंदिरात दर्शन घ्यायला गेल्यानंतर वर बघा जरा,
गाथा मंदिरामध्ये आम्ही वर चौयुगाची भक्ती लिहिल्या पाहत येतात. उगाच चित्र लावलेलं नाही ती, तिथं लिहिलंय आम्ही. तिथं खाली वर लिहिले, आपण जाऊन पाहत येतं. मग कृतयुगात दैवत आहे भगवान नरसिंह, कृतयुगाची भक्ती आहे प्रल्हाद. त्रेतायुगाचं दैवत आहे प्रभू रामचंद्र, त्रेतायुगाचे भक्त आहेत अंगद. द्वापार युगाचा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, द्वापार युगाचे भक्त आहेत उद्धवजी. आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंग आहेत, तर कलियुगातले भक्त आहेत नामदेव राय. खूप मोठं नामदेवरायांचा पुरुषार्थ आहे. नामदेवरायांचा अवतार समाप्त झाला. नामदेवरायांचं आयुष्य खूप मोठं आहे, 80 वर्षाचं आयुष्य नामदेवरायांचं. आणि नामदेवरायांचा अवतार समाप्त झाला 1355 ला. 1355 चुकल जरा बघा शोधून, विषयक सांगत नाही, साल सांगतो आपल्याला. ज्ञानोबरायांच्या नंतर 55 वर्षानंतर समाधी घेतली नामदेवरायांनी 1355. तर 1355 ते 1550 मधली जी 200 वर्ष आहेत ना, ही 200 वर्ष प्रचंड धर्मग्लानीची गेली. प्रचंड धर्मग्लानी, अतिशय मोठी धर्मग्लानी, की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राजसत्ताही नव्हती आणि धर्मसत्ताही नव्हती. धर्मसत्ता संतांची आणि राजसत्ता क्षत्रियांची. क्षत्रिय सगळे नामशेष झाले आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये मोंगलांचा धुमाकूळ सुरू झाला ना. कसा धुमाकूळ सुरू झाला हे कळण्यासाठी सायरन सुरू झाला. मोंगलांचा धुमाकूळ सुरू झाला. एक म्हण आहे, जुनी म्हण आहे, आता चालत नाही ती. जुनी म्हण आहे, मारून मुसलमान. त्यावेळेची ती म्हण त्यावेळेची आहे, मारून मुसलमान. म्हणजे मोंगल लोक सत्ताधारी धर्मांतर करण्यासाठी प्रलोभन दाखवायचे आणि प्रलोभनानं वाटत नसला तर मारून त्यांना पाठवायचे. त्यावेळेची म्हण आहे, लक्षात. 200 वर्षामध्ये प्रचंड धर्मग्लानी आली. परंतु ज्ञानोबराय आणि नामदेवराय या दोघांनी जी भक्तीची बीज रोवली होती, त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातला हा बहुजन समाज, सर्व समाज तग धरून राहिला. मोंगलांची भीती होती तरी पंढरपूरच्या वाऱ्या चालू होत्या. लोक दिंड्या घेऊन पंढरपूरला यायचे. दिंडीवर हल्ला झाला तर लपून छपून एकटे दुकटे यायचे, तरी वाऱ्या चालू होत्या, तरी भजनं चालू होती. लक्षात ठेवा, तरी भजनं चालू होती, तरी कीर्तन चालू होती. हा धर्म टिकला, हिंदू समाज टिकला. आणि 200 वर्षानंतर महाराष्ट्राला एक दिव्य संत मिळाला. दिव्य, त्या दिव्य संताचं नाव आहे भानुदासाचे कुळी भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्रपती स्थान शोभे गोदावरी तीर. क्षेत्रपती गोदावरी क्षेत्र प्रतिष्ठान शोभे गोदावरी तीर. क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी. जय देव धन्य जय देव, जय देव जय. जय देव जय देव जय देव निळोबाराने वर्णन केले भानदासाचे कुळी. 200 वर्षानंतर महाराष्ट्राला एक संत मिळाला. फार मोठी क्रांती केली ना नाथ महाराजांनी. फार हे नाथ महाराजांचा अवतार आहे 1550. जगद्गुरु तुकोबारांच्या अगोदर 50 वर्ष नाथराय. नाथरायांचं निर्वाण आहे 1598. जगद्गुरु तुकोबारांच्या अवताराच्या अगोदर 10 वर्ष, 50 वर्ष.
खूप मोठी क्रांती केली. नाथ महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. नाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले व्यास महर्षी आहेत. आणि व्यासांची ग्रंथ संपदा जशी विपुल आहे तशी नाथांची ग्रंथ संपदा विपुल आहे. भागवताचं पारायण करताना आता गाथ्याचं पारायण बी अवघड आहे. आज सकाळी वाचायला उशीर झाला, 8ला पारायण सुरू झालं. त्या 8च्या नंतर ओढायचं म्हणजे किती ओढणार? ओढून 110 पानं रोज वाचायची असतात. गाथा पारायण अवघड आहे, काढायला बसावं लागतं. ज्ञानेश्वरी 24 तासात संपते, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी गाथा 36 तासात संपतो, ज्ञानेश्वरीच्या 1.5 पट. आणि एकनाथी भागवत 55 तासात संपतं, गाथ्याच्या 1.5 पट. आम्ही बरोबर तासाचं गणित काढले, करेक्ट तासाचं. ज्ञानेश्वरीसाठी रोज 3.5 तासाची बैठक लागते, 3.5 तासाची. सुट्टी न करता आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतो. सुट्टी न करता, सुट्टी करून नाही. 3.5 तासात बैठक सोडायची आणि सुट्टी करायची. 3.5 तास लागतात ज्ञानेश्वरी रोज. गाथ्याला 5 तास लागतात, 5. आणि भागवताला 7 तास लागतात. 7 तासाची बैठक लागते भागवताला. सोपं नाही. लोक म्हणतात एकनाथी भागवताचं पारायण नका ठेवू, लय कंटाळ येतो, लयच उशीर लागतोय. म्हणलं वाचायला तर एवढं नॅट लागतंय तर रचायला केवढं नॅट लागलं असेल. वाचताना गायला, वाचताना म्हणला लय मेट गायला आले ते मेट. ज्यांनी रचलं त्यांना किती अडचण झाली असेल सांगा, लक्षात. आणि अजून काहीच नाही, हे काहीच नाही. ह्याच्या पुढे हरिवर्धा, 10व्या स्कंदाचा अनुवाद. हरिवर्धा नाही, तो नाथ महाराजांचा नाही, कृष्णदया नावाचा आहे. त्याच्या पुढचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण. भागवतापेक्षा जास्त होईल. खूप खूप. नाथ महाराजांनी एक वेगळीच क्रांती केली, तुम्हाला सांगतो. वेगळी क्रांती कोणती केली तर कीर्तनामध्ये नामदेव आहेत, लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये ओवी ज्ञानेशाची, ओवीमध्ये ज्ञानोबर आहेत. ज्ञानोबरांची ओवी म्हणजे हरणासारखी टुन 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 टुनवर पळते. 3.5 मात्रेची ओवी आहे ज्ञानोबरांची. 3 पादामध्ये 8 अक्षर, 4थ्या पादामध्ये 4 अक्षर. ओम नमो जय वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूपा, 4 अक्षर. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे अवधारी जोची, 4 अक्षर. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वर ओवी लय जलद पडते. नाथ महाराजांची ओवी म्हणजे गजगतीची आहे. 3 चरणात जेवढी अक्षर, 4थ्या चरणात त्याच्यापेक्षा 1.5 पट अक्षर. अवघड आहे. एकनाथी भात अवघड आहे. नाथ महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. ओवी ज्ञानोबरांची आणि कीर्तन नामदेवरायांचं. नामदेव कीर्तन करी, कीर्तन नामदेवरायांचं, लढीवाळ कीर्तन नामदेवरायांचं. नामदेवरायांचं कीर्तन लक्षात ठेवा. आणि मग नाथराय, नाथराय आबा बाबा 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 विंचू चावला, विंचू चावला, नाथ महाराज भारूड. भारूड हा प्रकार नाथ महाराजांनी आणला. आत्ता भारुडाचा तमाशा झालाय. हे आत्ताच भारूड आपल्याला आवडत नाही. कधीतरी मला लावा भारूड, का मी भारूड करीत घेतलं. लक्षात एकदा केला आमच्या संस्कार सोया, आपण करत नाही भारूड. भारुडामध्ये समाज प्रबोधन पाहिजे आहे. भारूड म्हणजे नाटक नव्हे, लक्षात ठेवायचं. नाथ महाराजांनी भारूड आणलं तर गणपती सोंग, नाथ महाराज सोंग आणायचे. ते गणपतीचं हे केलं, मुखवटा गणपतीचा तयार केला दगडाचा, आणि तो दगडाचा मुखवटा नाथ महाराजांनी स्वतः घातला. त्या गणपतीच्या सोंडेमध्ये बसला कोणी, त्या विंचाने ठणका मारला नाथ महाराजा बरोबर नाकाला. नाकाला ठणका मारला की भारूड सुरू केला. आबा बाबा बाबा बाबी. नाथ महाराज अशा आहेत, लक्षात. मोठी भक्ती एक लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी
भावार्थ रामायण का केलं आपल्या लक्षात घ्या. प्रभू रामचंद्रांची आज्ञा आहे. तर 200 वर्ष मोंगलांच्या सत्तेनं वैदिक धर्माला ग्लानी आली होती. या धर्मामध्ये पुरुषार्थ नव्हता. आपण हे लक्षात ठेवा. पुरुषार्थ म्हणून रामाचं चरित्र सांगितलं. लक्षात ठेवायचं. रामाची कथा का सांगावी. जे रामाची कथा सांगतात त्यांचा पुढे हा दृष्टिकोन नाही. रामाची कथा तेवढ्यासाठी सांगावी की गृहस्थी धर्मामध्ये पत्नीची इज्जत क्या आहे. लक्षात ठेवायचं. मुस्लिम लोकांचं वाक्य आहे औरत तो हमारी इज्जत आहे. लक्षात ठेवा. इस्लाम धर्माचं वाक्य आहे. इस्लामी लोक सांगतात औरत हमारी इज्जत आहे म्हणून ते झाकून ठेवतात. लक्षात ठेवा. ते चांगला आहे का वाईट आहे ती चर्चा नंतर उठल्यावर करा काय करायचे असेल, पण ते झाकतात. बोले औरत हमारी इज्जत आहे. जाऊ दे आपलं काय ये हॉटेल सब केले एक आहे. काय अर्थ नाही त्याला. कुठेतरी आपण चूक करतोय. लक्षात ठेवा. ती चूक भविष्यामध्ये चांगली होणार आहे. अंतर्मुख होण्याची आवश्यकता नाही. पण एकदा उल्लू बनल्यावर किती बनायचं त्याला मापत राहिलेलं नाही. त्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मुक्ती म्हणजे व्यभिचार नव्हे. लक्षात ठेवा. आपण हे लक्षात घ्या. स्त्रीची काय इज्जत आहे. भारतामध्ये 3 युद्ध मोठी झाली. 3 युद्ध. पहिलं रामायणाचं मोठं युद्ध 18 दिवस झालं. दुसरं मोठं युद्ध झालं महाभारताचं 18 दिवस. तिसरं मोठं युद्ध झालं ते 21 पिढ्या चाललं परशुरामांचं. 3 महायुद्ध झाली भारतात. अति मोठी. त्याच्या इतकं युद्ध मोठं कुठं झालेलं नाही. परशुरामांचं युद्ध 21 पिढ्या चाललं. 21 पिढ्या. पण लक्षात ठेवा तिन्हीच्या तिन्ही युद्धाचा केंद्रबिंदू विसरू नका. हे गांभीर्यानं ऐका. तिन्ही महायुद्धाचा केंद्रबिंदू आहे स्त्रीची प्रतिष्ठा. हे विसरू नका. तिन्ही. रामायण का स्त्रीची प्रतिष्ठा. आपल्या पत्नीचा विनयभंग केला ना तर रावणाच्या प्रदेशामध्ये जाऊन रावणाचा निर्वंश करून, म्हणजे खापता देऊन नाही आणली पत्नी, निर्वंश करून, खंडणी देऊन नव्हे, रावणाचा वंशखंड करून प्रतिष्ठेनं सीतेला घेऊन आले. प्रतिष्ठे. आपण हे लक्षात घ्या. परशुरामजी जंगलामध्ये गेले होते तपश्चर्या करण्यासाठी. जमदग्नी ऋषी शांत होते. जमदग्नी ऋषींनी क्रोधाचा त्याग केला होता. ती कथा सांगत नाही. आश्रमामध्ये सहस्रार्जुन राजा आला. कामधेनू आहे. कामधेनू मागेल ती देते. सहस्रार्जुन म्हणतो जमदग्नी ऋषींना ही कामधेनू मागेल ते देते तर तुम्हाला बुवा लोकांना काय करायची. ही राजाकडे असणं चांगलं. तुम्हाला काय कामधेनूची आवश्यकता आहे. आम्हाला रोज संपत्ती लागते. ही कामधेनू आम्हाला द्या. जमदग्नी ऋषी म्हणले राजा ही कामधेनू धर्मासाठी आहे, कामासाठी नाही. तिचा वापर धर्मासाठी करायचा, कामासाठी नाही. राजा ऐकत नाही. राजानं जमदग्नी ऋषींना मारलं. जबरदस्ती गाय सोडून नेली. जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता, तिने हातामध्ये शस्त्र घेऊन सहस्रार्जुनाशी युद्ध केलं. तर सहस्रार्जुनाने रेणुका मातेचा पराभव करून गाय घेऊन गेला. आपला पती मेलेला आहे. सहस्रार्जुन गाय घेऊन चाललेला आहे. म्हणून रेणुका माता रामा, हे रामा अशा हाका मारल्या. पण ती रामापर्यंत हाल गेली नाही. अशा 21 हाका मारल्या. 21वी हाक पोचली. पळत आली. तोपर्यंत आश्रम सगळा उजाड झालेला. कपाळ पडून आहे रडतो. वडिलाच्या प्रेता शेजारी बसून आई काय झालं सगळा इतिहास सांगितला. हाक मारली नाही. अरे 21 हाका मारल्या. परशुरामाने प्रतिज्ञा केली आई 21 हाका मारल्या ना तुझ्या प्रत्येक हाकेची किंमत चुकवेन. या उन्मत्त क्षत्रियांचा नक्षा 21 वेळा उतरतो. 21 पिढ्या युद्ध चाललं. लक्षात ठेवा. पण प्रतिष्ठा कोणती.
प्रतिष्ठा स्त्रीची, एका स्त्रीची विटंबना केली त्या प्रतिष्ठेसाठी 21 पिढ्या युद्ध चाललं. आणि महाभारताचं युद्ध दुःशासनानं द्रौपदीच्या निरेला हात घातला. निरेला तर काय काय गोष्टी मला आवडत नाहीत. मला माझे काय काय मत अशी म्हणजे परकड आहेत. धर्मराजा चांगला आहे त्याबद्दल वाद नाही, तो साधू आहे त्याबद्दल वाद नाही, पण इतकं साधू पण मला मान्य नाही की आपल्या पत्नीची बेइज्जत करण्यासाठी कुणीतरी तिच्या निरेला हात घालावा आणि धर्मराजानं साधू पण सांभाळावं इतकं आपल्याला आवडत नाही. हे आपल्याला हे चुकीचं आहे, आम्ही कबूल करत नाही. लक्षात ठेवा, वाईट वाटून घेऊ नका, कोणी कुणाच्या भावना दुखवून घेऊ नका, पण हे षंड माणसाचं लक्षण आहे. ज्या पतीच्या पुढं त्याच्या पत्नीची विटंबना होत असेल आणि तो जर शांत असेल, हे षंड माणसाचं लक्षण आहे. भीमान सांगितलं, खबरदार माझ्या पत्नीला हात लावतील तर खबरदार. आम्हाला भीम पाहिजे, लक्षात ठेवा. हे धर्मराज नको आम्हाला साधू. शांत मनमोहन सिंग त्यातली लावला द्यायला. पाकिस्तानचे किती हल्ले होणार मनमोहन सांगतो. आम्ही या कृत्याचा जाहीर निषेध करतो. मान्य नाही, आम्हाला मान्य नाही, मंजूर नाही. लक्षात इतकं साधू पण उपयोगाचं नाही. दुर्योधनानं मांडी उघडी दाखवली द्रौपदीला, मांडी उघडी दाखवली. दुर्योधन तुझ्या मांडीवर कमाल गेला. भीम त्याला म्हणतात भीम गर्जना, आत्ताची नवल ती भीम गर्जना आहे. हा नाही खबर. भीम चौताळला होता आणि त्या भीमाला शांत करण्याचं काम हे धर्मराज करतात. ते साधू ते भीमा सांग, भीमा शांत राहा, ही रागवण्याची वेळ नाही. मग कशाची वेळ आहे? मूर्ख बनण्याची वेळ आहे का? लक्षात मला मंजूर नाही, आपण नाही मंजूर करते. भीमानं सांगितलं तुझ्या मांडीवर माझी गदा बसेल. दुःशासना तुझा हात उकडेन, लक्षात ठेव. द्रौपदीनं सांगितलं नीचा, या हाताला माझ्या पतीशिवाय स्पर्श झाला नाही, केसाना माझे केस धरलेस. ज्या दिवशी तुझ्या रक्तानं केसाला मालिश, केसाला रक्त लावेन, त्या दिवशीच फणी लावेन केसाला फणी. द्रौपदीनं 13 वर्ष केसाला फणी लावली नाही. 13 वर्ष केसाला तेल लावलं नाही. द्रौपदीनं सांगितलं भीमाला याद राखा, दुःशासनाचं रक्त यायला लागेल मग तेल लागेल. रणांगणामध्ये दुःशासन भीमाशी लढत होता आणि भीमानं दुःशासनाला खाली पाडला, त्याच्या छातीवर पाय दिला आणि विचारलं सांग सांग कोणत्या हाताने माझ्या पत्नीला स्पर्श केलास. दुःशासन सुद्धा घाबरला नव्हता, तो क्षत्रियच होता. क्षत्रिय घाबरत नाही. दुःशासनानं तसं सांगितलं, हा माझा धष्टपुष्ट हात, या हातानं द्रौपदीचा केस धरले. हा उजवा हात. भीमानं तो उजवा हात असा हातात धरला, असा छातीवर पाय दिला आणि असा हात उखडला तर खोब्यापासून हात सुरखड आकाशात गेला. भीमाला राग होता. आपण लक्षात ठेवा, बेसावध अवस्थेमध्ये शहाजी महाराजांना बाजी घोरपड्यानं अटक केली. बेसावध अवस्थेत शिवाजी महाराजांना तो राग होता की माझ्या वडिलांना बेसावध अवस्थेमध्ये यांना अटक केलेला आहे ना. तो राग शिवाजी महाराजांनी जपला आणि जेव्हा शिवाजी महाराज मुधोळला गेले, हा बाजी घोरपडी मुधोळला गेले जेव्हा कर्नाटकाच्या भागामध्ये, तेव्हा मुधोळचं सिंहासन शिवाजी महाराजांनी लाथेनं उडवून लावलं. हे गुलामाची सिंहासन उडवून फेकून दिलं सिंहासन. आणि जेव्हा बाजी घोरपडे समोर आला तेव्हा शिवाजी महाराजांनी एका तलवारीच्या घावामध्ये बाजी प्रभूचं मुंडक, बाजी ते घोरपड्याचं मुंडक खलास केलं. आपण हे लक्षात घ्या.
भीमाचा राग शांत झाला नाही. भीमानं गदा घेतली, अशी गदा फिरवली, अशी गदा मारली त्या दुःशासनाच्या छातीवर, तर त्या दुःशासनाच्या छातीच्या फासऱ्या फाटल्या. असा चिळखंड्या उडाल्या, फवारे उडाले असे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो भीम खाली बसून त्यानं आपलं तोंड त्या दुःशासनाच्या छातीला लावलं आणि एखाद्या जनावराच्या घाटीतलं रक्त जसा वाघ पितो तसा रक्त पित होता भीम. असा तो रक्त पित होता, रक्त असा उन्मत्त झाला. आणि नंतर तो उभा राहिला तर गदा हातात घेऊन एका पायावर असा नाचत होता भीम. त्या भीमाचा तो अवतार बघितला त्या दिवशी रणांगणावर पांडव आणि कौरव दोन्ही बी सैन्य राहिले नाही, सगळी घरी पळून गेली. म्हणले हा राक्षस आहे. महाभारतातले वर्णन मी वाचले समजा. 3 युद्ध लक्षात ठेवा. 3 युद्ध झालेले आहेत स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी. स्त्रीची प्रतिष्ठा फार मोठी आहे. मंडपाच्या उजव्या बाजूला सगळी स्त्रीची प्रतिष्ठा आहे, लक्षात ठेवा. आमची पोरं एक उद्योग करतात ना, त्याला काम नाही म्हणून उद्योग करतात, लक्षात ठेवा. हे सगळे बोर्ड स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी चालल्यात. ज्या घरामध्ये दारू नाही त्या घरातली स्त्री प्रतिष्ठे नाही, लक्षात ठेवा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा जाते होते तिथं देवता रमते, लक्षात ठेवा. व्यसनमुक्तीची मुलं आहेत ना, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जा, तर त्यांच्या घरातल्या पत्नीचा चेहरा बघा. तो चेहरा तुम्हाला प्रसन्न दिसेल. त्याची संपत्ती कमी जास्त असेल पण त्या स्त्रीचा चेहरा प्रसन्न असेल, कारण तिचा पती रोज दारू पिऊन घरी येत नाही, लक्षात ठेवा. कधी दारू पण तिला छळत नाही. तिच्या चेहऱ्यावर नाराजी कधी नसते, लक्षात ठेवायचं. तिच्या गळ्यामध्ये दागिना नसेल पण तिला अभिमान आहे की 72 किलोचा दागिना माझ्याकडे आहे म्हणून, लक्षात ठेवा. पुरुष हा स्त्रीचा खरा दागिना आहे. विलासराव देशमुखांची काही संपत्ती कमी नसेल, भरपूर संपत्ती आहे. पण आता विलासरावांच्या पत्नी आहेत ना, एवढी संपत्ती असली तर त्या स्त्रीचं सौंदर्य गेलं. आता स्त्री रडते, त्यांची पत्नी रडते. का रडते? तिचा अलंकार गेला ना. साजे अलंकार तरी भोगिता भरतात. पती हा खरा स्त्रीचा अलंकार आहे ना. मी तुम्हाला काय सांगायला लागलो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. नाथ महाराजाचा अवतार लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतोय, हे अभिमान सांगू नये पण मी अभिमानानं सांगतोय, हे चरित्र तुम्हाला कोणी सांगणार नाही. नाथ महाराज सगळं सांगतील. का भावार्थ रामायणाची निवड केली नाथ महाराजांनी? गरित्र घात झालेला समाज, त्या समाजाच्या अंगामध्ये पुरुषार्थ निर्माण करण्यासाठी नाथ महाराजांनी भावार्थ रामायण रचना केली, पुरुषार्थ निर्माण करण्यासाठी. आणि मग एक बारका ग्रंथ आहे रुक्मिणी संयमवर. रुक्मिणी संयमवर काय? भावार्थ रामायणामध्ये रामाचा पुरुषार्थ आहे, रुक्मिणी स्वयंवरामध्ये कृष्णाचा पुरुषार्थ आहे. देवा लक्षात ठेवा. भीमक राजाची सगळी सेना, रुक्मिणी स्वतः हातामध्ये होता. कौरव आलेले, देशोदेशीचे राजे आलेले, आणि रुक्मिणी माता जगदंबेचं दर्शन घेऊन बाहेर पडतात आणि रथामध्ये बसतात. बसताना भगवान श्रीकृष्ण पुढे गेले, रुक्मिणीचा हात धरला. रुक्मिणी, या सगळ्या क्षत्रियांच्या देखत मी तुझं पाणी ग्रहण करतोय. सगळ्या क्षत्रियांना चॅलेंज, तुमच्या अंगामध्ये कुणाकडे ताकद असेल त्यानं मला अडवावं. आणि अशी सगळ्या क्षत्रियांच्या छातीवर पाय देऊन रुक्मिणीला आणलं. लक्षात, पहिला विवाह आहे, पहिला. पण तो पहिला विवाह सुद्धा त्याला राक्षस विवाह म्हणतात. 8 प्रकार आहेत ना, म्हणजे मुलगी पळवून आणणं म्हणजे राक्षस विवाह, पण तो शास्त्र मान्य आहे. आपण नाथ महाराज लक्षात ठेवा की या गलित गात्र झालेल्या सगळ्या समाजाला एक प्रकारची धर्माची चेतना आणि प्रेरणा देण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. आणि नाथ महाराजांच्या अवताराची परिसमाप्ती झाली 1598. नाथ महाराजांचा अवतार 1598 ला संपला आणि त्याच्यानंतर 10च वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आहे. तुकोबारायांच्या अवताराबद्दल रामेश्वर भटजी काय म्हणतात तेवढं सांगतो, आजची सेवा संपवतो. रामेश्वर भटजी असं म्हणतात, ते सांगतात की जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार म्हणजे काय,
ते सांगतात संत ग्रह मेळी जगदांद्या गिळी पैल उदिया चळी भाणू तुका तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबात मंत्र धन्य तुकोबात मंत्र नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम म्हणे रामेश्वर भट्ट पिजा म्हणे रामेश्वर भट्ट पिजा म्हणे रामेश्वर भट तुझा म्हणे रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा आला तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबात तुकोबा समर्थ गेला पुरुषात गेला पुरुषात तुकोबा समर्थ पहिल्या दिवसाची सेवा संपलेली आहे.